जा 38 सर्कलच्या आतमध्ये घ्या, सरळ इथं दंडित करायचं. पहा मित्रांनो, अगदी जर विचार केला तर क्रिकेटमध्ये आपण पाहता तर अगदी अनेक नियम त्यानंतर अधिक कायदे आपल्याला पाहायला मिळतात. इथनं मात्र आपण पाहू शकाल यावेळी पहिला गोलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल प्रथमेश. पहिलाच बॉल वरती वेगावरती स्वार पाठवलं फाईनच्या दिशेमध्ये बॅकवर्ड पॉइंटला. पहिला बॉल वरती आला, चौकार, चौकारानं अकाउंट इथं ओपन झालं, ते म्हणजेच हातनोली टीम. यावली बघायचं बॅटची लिडिंग लागली तिथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पहा अगदी थोडासा क्लोज एन्काउंटर इकडे मात्र झाला असता जर डायरेक्ट हिट झाला असता तर, परंतु स्वतः गोलंदाज मध्ये होते तिथनं मात्र आपण पाहिलं तर अडला गेला चेंडू. या बॉलवरती पाहू शकाल आपण एक धाव आली, धावा धावपटला वरती आता 5 जोडल्या जात आहेत. इथं बघायचं मैदानामध्ये आता स्ट्राईकला फलंदाज यश आपल्याला पाहायला मिळेल. सुनीलने मात्र पाहता एक धाव घेतली आहे, स्ट्राईक रोटेट झाली. या बॉलवरती मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत चालला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील सुरेखरित्या. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि यावेळी मात्र झेल गॅदर केला, अगदी मिड विकेटचे क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला आले, तिथे मात्र फलंदाज बाद होईल. पहिला झटका हातनोली टीमला बसेल आणि यश बॅक टू द डगआउट. इथनं पाहता पहिला गडी बाद झाला, पहिली विकेट मैदानाच्या बाहेर आली. आता बघायचं इथनं अजूनही मॅच मध्ये रंगत निर्माण अजून झाली नाहीये. पहा मित्रांनो, सुरुवात जर विचार केला तर चौकारानं केली, परंतु तिथनं जर पाहिलं सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली आणि यशला मात्र इथं जरूर त्याचा फटका फसला. अगदी फटका चांगला होता, थोडासा अजून ताकदीचा दिसला असता तर त्या ठिकाणी मिड विकेट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर झाली असती, परंतु या बॉलवरती विकेट आलं. आता इथनं 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि गोलंदाज प्रथमेश राणे यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळी पाहायचंय डेफिनेटली बॅटची लिडिंग एज, त्या ठिकाणी मात्र असं वाटलं झेल होईल, परंतु फलंदाज आपण पाहता बाळूला इथनं मात्र जीवदान दिलं जातं. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. इथनं मात्र अप्रतिम अप्रतिम खेळी मात्र साकारली जाते. अगदी पहिला बॉल इथनं डॉट झाला, बॅटची लिडिंग एज लागली, तिथे मात्र आपण पाहिलं तर अडवला जातो विकेट किपरच्या माध्यमातून. इथं मात्र विकेट होईल, डायरेक्ट हिट. अगदी पहा शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक होते, डायरेक्ट हिट केलं, मिस झाले, परंतु स्वतः गोलंदाज प्रथमेशला सफलता मिळाली आणि इथनं मात्र आपण पाहिलं तर फलंदाज बाद होईल, तो म्हणजेच बाळू मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 2 इथनं मात्र तंबूच्या असलेला 4थ्या बॉलवरती आपण पाहिलं तर इथे मात्र विकेट येते. वरती विकेट आला, सॉरी 4 बॉल बोललो, परंतु इथनं मात्र पाहायचं 5व्या बॉलवरती विकेट आपल्याला पाहायला मिळालं. आता शेवटचा अंतिम बॉल आणि इथनं मात्र बघायचं अगदी 3 षटकांची मॅच आपण पाहता मित्रांनो. ऑन स्ट्राईकला फलंदाज इथनं पाहायला मिळेल सुनील आणि आता नॉन स्ट्राईक नौका फलंदाज नरेश ठोंबरे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, अगदी अप्रतिम पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम खेळी साकारली होती. आता इथनं मात्र बघायचं इनाईट नंबर 4 वरती इंटर झाल्यात. शेवटचा अंतिम बॉल प्रथमेश राणेचा असेल. या बॉलवरती आडव्या बॅटनं फेकलं, अगदी मोठा तडका येतोय, 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडं. शेवटच्या बॉलवरती सुनील
जाऊन पोहोचेल. टोटल 2 विकेटच्या नुकसानावरती 9 धावा इथनं धावपटलावरती लागल्या गेल्यात. आता पाहायचं गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मोरबे टीमचा धीरज राणे यावेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अगदी जर विचार केला मोरबे टीमचा तर पहिली 3 षटकं मागच्या मॅचमध्ये अप्रतिम पडली होती. गणेशने कुठेतरी थोडासा मार खाल्ला होता, 26 धावा खर्च केल्या होत्या, परंतु तिथनं जर पाहिलं तर त्याच गणेशनं या सामन्याला कलाटणी दिली आणि सामना जिंकला. आता बघायचं मैदानाच्या आतमध्ये धीरज राणे यावेळी पाहायचंय. आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्पॅच नरेश ठोंबरे बॅक टू द डगआउट. असलेला तर परतला. आता इथं कुठेतरी थोडासा बॅकवर्ड वरती ढकलला असा तो इथं हातनवली संघ. यावेळी पाहायचा नौका फलंदाज मैदानामध्ये अभिषेक गडगे मैदानामध्ये इंटर झाला. पहिल्या बॉलवरती विकेट आलं. अगदी पाहू शकाल आपण 3 षटकांची मॅच. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या होत्या. अगदी दुसऱ्या षटकाची सुरुवात इथनं विकेटनं झालं. प्रथमेश राणेचा विचार केला त्याने चौकार इथनं गमावला होता पहिल्या बॉलवरती, परंतु आता धीरज राणे अगदी विकेटनं सुरुवात करतोय. यावेळी पाहायचा मिस टायमिंग राहिलाय. क्षेत्ररक्षक काय चेंडू खाली येतील. इथे मात्र मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळेल. झेल सुटला, झेल जमिनीला दान झाला आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर 2 धावा इथनं मात्र कंप्लीट झाल्या. 2 धाबेच्या मदतीने संघ पुढे जाईल. झेल सोडला, मोठे फटके येणं गरजेचं आहे. अभिषेक गडगे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नौका फलंदाज त्याच्या बॅटमधनं हा मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता, परंतु झेल इथे कुठेतरी मिस झाला. जमिनीला चेंडू दान झाला. तिथे मात्र पहा फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये लगेच चेंजेस पाहायला मिळतील. या बेली आता बघायचं या 2 धाबेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 11 या अंकावरती. अगदी गोलंदाजीचं वर्चस्व असणारा हा मोरबे संघ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या मॅच मध्ये पहिलं षटक अगदी इथे मात्र 1 धाबेचं राहिलं होतं, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतो त्याच गोलंदाजाने 9 धाबा खर्च केल्या. अगदी इथं पाहिलं तर 2 गडी बाद केले होते, परंतु आता बघायचंय 3 विकेट तर मैदानाच्या बाहेर आलेत. इथनं पाहता मैदानामध्ये 2 आणि 5 या क्रमांकाचे खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील. इथनं पहा मिस टायमिंग हा फटका विकेट किपरच्या हातामध्ये. इथे मात्र झेल आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर अभिषेक गडगे बॅक टू द डगआउट. येणं गरजेचं आहे, कारण की पहिल्यांदा आपण पाहता मोरबे टीमने टॉस जिंकला, नाणेफेकीचा कॉल आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलं. अगदी गोलंदाजीचं वर्चस्व या संघाकडे आणि तिथनं मात्र आपण पाहता तर या षटकातील 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 धावा इथनं खर्च केल्या, 2 गडी इथनं बाद केले. अप्रतिम धीरज राणे बॉलिंग ट्रॅक वरती. इथनं मोरबे टीमचा दुसरा ट्रम्प कार्ड. यावेळी पाहायचा जड मध्ये फेकला, मिड विकेटला चालला आणि इथे मात्र थोडंसं मिसअंडरस्टँडिंग. 2 धावा कंप्लीट, 2 धावा कंप्लीट यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा या षटकातील आपण पाहिलं तर बऱ्याच काळाने ह्या 2 धावा पाहायला मिळाल्या. 2 धाबेच्या मदतीने आता संघ पुढे सरला. 13 धावा इथनं धावपटलावरती कंप्लीट झाल्यात. 4 बॉल इथनं समाप्त झालेत. पाहायचं काय घडतं. अजूनही जर पाहिलं तर
दोन चेंडूंचा इथनं खेळ बाकी आहे. यावेळी बघायचं गोलंदाज धीरज पुन्हा एकदा. यावेळी पाहू शकाल अल्पेश बोंडगे मैदानामध्ये पाहायला मिळेल. व्हाईट बॉल अगदी ऑफ स्टंप सोडून चेंडू चालला. व्हाईट बॉल इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही मॅच मध्ये धावा येणं गरजेचं आहे. मॅच मध्ये मित्रांनो मोरबे टीमला फाईट करायची आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मोरबे संघानं 50 धावा कुठून काढल्या. इथनं मात्र आपण जर विचार केला तर वावेकर संघाला परास्त केलं. यावेळी पाहायचं आडव्या बॅटनं. इथे मात्र या 2 धाबा पुन्हा एकदा चित्याच्या चपळाईने कंप्लीट केल्या जातील. 16 धाबा धावपटलावरती लागल्या. 5 बॉलचा इथं खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल असेल. इथनं बघायचं आता शेवटचा अंतिम बॉल. यावेळी मात्र हा फटका अगदी सुरेख पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल वरती येतोय दमदार हिट. तीन षटकांची मॅच. या षटकाला देखील इथनं 5 मिनिटं दिली जातील. आणि पाहायचं आहे इथनं आता गोलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल तो म्हणजेच बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहता इथनं प्रेम राणे यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. समोर फलंदाज मारा करतोय अगदी आपण पाहता सुनील. इथनं बघायचं पहिल्या बॉलवरती बॅटची लिडिंग लागली होती. तिथे मात्र जीवदान दिलं गेलं फलंदाजाला. अगदी पाहायचं मित्रांनो अशा प्रकारच्या चुका कुठेतरी महागात पडतील मोरबे टीमला. पाहू शकाल आपण या बॉलवरती एक धाव येते. एकच्या मदतीनं टोटल स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 23 धावा इथनं धावपटलावरती लागल्या. पाहायचं आता इथनं मात्र अल्पेश ऑन स्ट्राईकला मोठे फटके मारावे लागणार आहेत. यावेळी पाहू शकाल वाईट बॉल. इट इज अ वाईट. पाहता इथनं मात्र खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉलच्या सांगतीनंतर संघ पुढे जाईल. 24 धावा आता धावपटलावरती जोडल्या जातील. बघायचंय अजूनही यावेळी पाहायचं मोठा प्रहार अगदी मनगडी ताकदीचा वापर. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. अल्पेश आयोजक करते मैदानामध्ये बॉल पुरवा लगेच. उशीर करू नका मित्रांनो. आम्ही इकडे टाइम अलर्ट केलाय. 5 मिनिटाचं षटक असेल त्यामुळे आपण देखील सहकार्य करा. तो मॅच बॉल आला तो घ्यायचा. इथे चेंडू समाप्त झालेत आतापर्यंत 2. एक बॉल वाईड आला.
यावेळी पाहायचं इथे मात्र बॅटचे लेडिंग केस लागेल आणि फलंदाज अल्पेश पारीचा अंत. अजून एक धक्का इथनं पाहता आपण हातमुले टीमला. बाळू भोईर इथनं मैदानामध्ये एंटर झाला. बघायचं इथं आता मित्रांनो धावा कशा रीतीने येतील. अगदी 3 बॉलचा खेळ समाप्त. चौथा बॉल जड मध्ये फेकला. या बॉलवरती पहा मित्रांनो अप्रतिम अप्रतिम कामगिरी इथं मात्र साकारली जाते. आणि इथनं मात्र आपण पाहता तर डेफिनेटली जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावपटलावरती पाहू शकाल तर 30 धावा इथनं जोडल्या जातात. हलक्या हाताने खेळला. एक धाव कंप्लीट झाली आहे. उचलणार फेकणार तोपर्यंत पहा मित्रांनो रिस्की धाव नाहीये. दुसरीचा प्रयत्न झाला नाहीये. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर आता शेवटचा अंतिम बॉल असेल. धावपटलावरती इथनं लागल्यात टोटल 31 धावा. सन्मानजनक धावसंख्या उभी राहिली आहे. इथनं मात्र आपण पाहिलं तर हातनोली टीमची. शेवटचा अंतिम बॉल आणि इथं पाहता आपण प्रेम अगदी शेवटच्या बॉलवरती डाट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल आणि वर्चस्व इथनं मात्र गाजवेल गोलंदाज प्रेम राणे. पहिल्या इनिंगचा इथनं मात्र खेळ समाप्त झाला आणि पहिल्या इनिंग नंतर आपण पाहिलं तर पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा जमवल्या टोटल इथनं मात्र 31 धावा. आता विजयासाठी येणारे 18 चेंडू आणि कंपल्सरी 32 धाब्यांची गरज आहे ती म्हणजेच मोरबे टीमला. तर इथनं सई 11 शिवसाई पोइंचे संघ आपला कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचा लगेच. पोइंचे संघ आपण देखील येऊन थांबा मित्रांनो, कारण की पहा 3 षटकांची मॅच आहे. अगदी जर विचार केला तर अजून उशीर झाला तर आयोजक करते जो काही डिसिजन घेतील त्याच्यावरती आपल्याला इथे खेळावं लागेल. त्यामुळे विनंती करतो आपण पोइंचे संघ आमच्यापर्यंत पोहोचा. आता इथनं पाहता विजयासाठी आपण इथं जर विचार केला तर मोरबे टीमला येणारे 18 चेंडू आणि कंपल्सरी 32 धाब्यांची गरज आहे. सलामी जोडी मैदानामध्ये चालली मोरबे टीमची. धीरज राणे आणि समीर राणे अशी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर इथनं मात्र शिवसाई पोइंचे संघ वारंवार आम्ही इथनं अनाऊन्स करतोय आमच्यापर्यंत पोहोचा, येऊन थांबायचं.
आधी मित्रांनो इथं मात्र जर अजून उशीर झाला तर जो काही डिसिजन आयोजक येतील त्याच्यावरती ओके तर इथनं मात्र बघायचं उत्तरार्धामध्ये अजून 32 धाबींची गरज मॅच मित्रांनो पहा अजूनही रिझल्ट पहिला एक षटक दोन षटक जातील तिथनं रिझल्ट मात्र लागायला सुरुवात होईल आता बघायचं बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहाल तर तो म्हणजेच गोलंदाजी मार्कवरती नरेश ठोंबरे पहिला गोलंदाज पाहायला मिळेल आणि इथनं आता आपण पाहू शकाल तर सलामी जोडी मैदानामध्ये धीरज आणि समीर अशी जोडी चालली आहे तर घ्यायचा सामना स्टार्ट करा लगेच तर इथनं बघायचं पहिला बॉल गोलंदाज नरेश आडव्या बॅटनं केला अगदी पॅडल स्वीपचा वापर केला तिथे मात्र आपण पाहू शकाल तर धोक्याची घंटा वाजेल इथे मात्र फलंदाज बाद होईल समीर राणेच्या पारीचांत पहिल्या बॉलवरती आली सफलता धोक्याची घंटा वाजली अगदी पाहता पण एक धाव कंप्लीट झाली दुसरीसाठी इथनं मात्र रिस्की धाव घेताना फलंदाज बाद होईल आणि पहिला झटका इथनं मोरबे टीमला बसेल यावेळी पाहायचा शुभम मैदानामध्ये एंटर झाला आता बघायचं इथनं धावा कशा रीतीने येतील समीकरण 32 धावांचा पहिल्या बॉलवरती अगदी जडमध्ये चेंडू फेकला होता अलंदा कार्पेंटर स्क्वेअरला फटका मारला तिथे एक धाव कंप्लीट झाली दुसरीसाठी असताना फलंदाज समीर राणे बाद झाला पहिल्या बॉलवरती एक धाव आली एक फलंदाज देखील बाद झाला आता बघायचं इथनं समीकरण कशा रीतीने इथं मात्र हाताळलं जाईल समोर फलंदाज शुभम एंटर झाला दुसरा बॉल नरेश ठोंबरे जड मध्ये फेकला जातो बॉल शॉर्ट मिडॉनला तिथे मात्र आहे क्षेत्ररक्षक इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल पहा मित्रांनो अगदी पहिलं षटक इथनं मात्र आपण पाहू शकाल अगदी सर्वाधिक घातक गोलंदाज जो असतो ना संघामध्ये त्याच्याकडे सोपवलं जातं आणि इथे जर आपण विचारलं तर नरेश ठोंबरे अगदी मागच्या मॅचमध्ये अप्रतिम खेळी साकारली होती मॅन ऑफ द मॅच राहिला होता आणि इथनं मात्र आता बघायचं पाहू शकाल आपण एका बाजूला जर विचार केला तर शुभमनं देखील मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचमध्ये राहिला होता अप्रतिम खेळी साकारली होती परंतु इथे आता आडव्या बॅटनं पुन्हा एकदा मारण्याचा फटका मारलाय फटका धीरज राणेच्या बॅटमधून पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अडवला जातो या बॉलवरती एक धाव आली 3 धावा धावपटलावरती लागल्यात 32 धावांची गरज यावेळी मात्र समीकरण 32 धावांचं सेट केलं गेलं होतं पाहू शकाल एखाद दुसरा मोठा फटका आला तर मात्र इथे मॅचमध्ये डेफिनेटली चुरस निर्माण होईल परंतु बघायचं काय घडतं यावेळी पाहू शकाल अगदी वेगावरती स्वार नरेश ठोंबरेला पाहता परंतु इट इज अ व्हाईट बॉल लाईन इथं भरकडतो आणि व्हाईट बॉल पाहायला मिळाला तोच चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल अगदी पाहता इथनं मात्र या बॉलवरती आपण जर पाहिलं तर व्हाईट +1 अशा रीतीने या 2 धावा इथे जोडल्या जातील 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल आता 5 अंकावरती अशा प्रकारच्या चुका महागात पडतील इथनं पहा मित्रांनो गोलंदाजानं व्हाईट बॉल फेकला तिथे फंबलिंग पाहायला मिळालं अगदी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू पकडणं गरजेचं होता परंतु तिथे मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली
यावेळी पाहायचा हा फटका देखील सुरेख आहे. पिपनच्या षटकात क्षेत्ररक्षण पूर्ण खाली आहे आणि तिथे मात्र हा येतोय वन बाउन्स चौकार. झालेत आतापर्यंत इथनं 4 बॉल. अगदी आपण पाहिलं तर धावपटलावरती 9. सन्मानजनक धावसंख्या नरेश ठोंबरेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता इथनं बघायचं, मी म्हटल्याप्रमाणे एखादा चौकार आला एखादा षटकार आला तर मॅच मध्ये रोमांचक स्थिती निर्माण होऊ शकेल. पहिल्या षटकामध्ये पिपनच्या षटकात धावा येणं सुरू झालं. यावेळी पाहायचं पॅड वरती बॉल लागला, चेंडू चालला फाईनच्या दिशेमध्ये. एक धाव कंप्लीट झाली, दुसरीचा कॉल. तिथे या 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. लेग बाईजच्या स्वरूपात या 2 धावा इथे जोडल्या जातील. आणि आपण पाहू शकाल पहिल्या षटकाचा इथनं खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपटलावरती लागल्या 11. आता इथनं आपण पाहायचं विजयासाठी येणारे 12 चेंडू. शेवटचा बॉल. ओके, शेवटचा बॉल. अगदी चुकी होतीये थोडीशी आमच्याकडनं. शेवटचा 1 बॉल असेल. यावेळी पाहायचं शेवटचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा हा व्हाईट बॉल पाहायला मिळेल आणि इथनं मात्र आपण पाहू शकाल तर व्हाईटच्या मदतीने धावसंख्या पुढे चालली. 12 धावा धावपटलावरती जोडल्या जातील. पहा मित्रांनो, जेवढे चेंडू व्हाईट टाकतात तेवढा सामना पुढे लांब होतोय. मात्र इतर बघायचं आहे, अगदी जर पाहिलं तर 2 चेंडू व्हाईट आले षटकामध्ये, 12 धावा. यावेळी पाहाल की हातानं हा चेंडू देखील खेळून काढला. 1 धाव कंप्लीट, दुसरी देखील कंप्लीट झाली आहे. उचलणार फेकणार तोपर्यंत तिसरीचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहता 3 धावा इथनं, सॉरी 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा इथं कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीने आपण पाहिलं तर संघ पुढे चालला. 14 धावा धावपटलावरती लागल्या. 32 धाब्यांची गरज होती, आता 14 धावा धावपटलावरती लागल्यात. समीकरण राहिला येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी इथनं 18 धावेची गरज आहे. तर इथनं पंच टीम मिटिंग सांगा. आपण टीम मिटिंग घ्यायची नाहीये, लगेच सामना स्टार्ट करायचा. अगदी इथनं पाहिलं तर प्रतीक भोसले आणि साळुंके सर, आपण त्वरित आपण खेळाडूंना आपण थोडंसं सांगायचं टीम मिटिंग कोणत्याही पद्धतीची घ्यायची नाही, कारण की विलंब झाला तर तुम्हालाच अंधारात खेळावं लागेल आणि षटक कमी खेळावे लागतील. दक्षता घ्यायची आहे. सूर्य हा मावळत्याच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो आपल्याला. अजून आपल्याला काही मॅच खेळायचे आहेत. अजून दुसऱ्या फेरीतील दुसरीच मॅच पाहायला मिळते आपल्याला. अजून एक मॅच असेल सेमीफायनल, त्यानंतर टॉप 4चे मॅचेस पाहायला मिळतील. दक्षता घ्यायची आहे, विलंब लावायचे नाही, सहकार्य करायचं थोडंसं. आता इथनं बघायचं गोलंदाज मैदानामध्ये पाहाल हातनोली टीमचा सुनील, एक अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवरती. इथनं मात्र आता 12 चेंडू विजयासाठी 18 धाब्यांची गरज आहे. समोर पाहता शुभम, ज्या फलंदाजाला आतापर्यंत स्ट्राईक जास्त मिळाली नाहीये. अगदी पाहिलं तर फक्त एका बॉलवरती 1 धाव त्यानं काढली गेली आहे. आणि तिथं आता बघायचं आहे 12 बॉल 18 धाब्यांची गरज. इथनं मात्र आपल्याला पाहायला मिळेल विजयासाठी मोरबे संघ यावेळी मात्र मैदानामध्ये खेळतो. पोलर लेनचा बॉल इथे मात्र आपण पाहू शकाल तर अडव्या बॅटनं फाईनला हा फटका खेळायचा होता. अगदी फाईनच्या दिशेमध्ये एक्झिक्यूट करायचा प्रयत्न केला होता. तिथे मात्र आपण पाहू शकाल तर अगदी कैफे निशाणा कैफे निगाय पाहायला मिळालं आणि या बॉलवरती एकदा आली. संघ पुढे चालला. 12 बॉल 18ची गरज होती. आता येणारे 11 बॉल 17 धावेंची गरज विजयासाठी मोरबे टीमला. यावेळी बघायचं गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पहिल्या बॉलवरती एक धाव आली. धावा येणं गरजेचं आहे, परंतु इथे मात्र आपण पाहू शकाल अगदी आडव्या बॅटनं झोकून दिलं जातं मैदानावरती स्वतःला, परंतु बॅट आणि बॉलला संपर्क इथं होत नाही.
डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल. अशा रीतीनं जर आपण चेंडू खेळलात तर मात्र इथे डेफिनेटली जर विचार केला तर कुठेतरी दडपण निर्माण होऊ शकतील. परंतु यावेळी आपण पाहायचं डेफिनेटली आपण पाहिलं तर डॉट बॉल आला, प्रेशर वाढू शकेल मोरबे टीमवरती. परंतु यावेळी अगदी सक्सेसफुल या बॉलवरती फटका चाललाय सीमारेषा पलीकडं फाईन लेगच्या दिशेमध्ये येतोय फटका, चौकार. अजूनही 13 धाब्यांची गरज आहे. 9 बॉल 13 धावा. इथं 3 चेंडू समाप्त झालेत. बॉलिंग ट्रॅकवरती सुनील आपण पाहता पहिल्या बॉलवरती 1 धाव, दुसऱ्या बॉलवरती 0, तिसऱ्या बॉलवरती पाहिलं तर चौकार. आता 9 बॉल इथनं 13ची गरज. समोर पाहता इथनं फलंदाज धीरज राणे सलामीसाठी गेला होता. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळत आहेत. यावेळी पहा क्षेत्ररक्षक होते तिथे मात्र स्क्वेअर लेगला आपण पाहता अडवला जातो बॉल. अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर या बॉलवरती अगदी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पहा मित्रांनो सुरेख क्षेत्ररक्षण. अशा रीतीने क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर गोलंदाजाला फिल्डिंग डिपार्टमेंट साथ देतं, परंतु आता नशीब साथ देईल की नाही माहिती नाही आहे. परंतु बघायचं का घडतं. या बॉलवरती आल्या 2 धावा, 2च्या मदतीने टोटल स्कोरबोर्ड 21 धाबेवरती समीकरणामध्ये बदल पाहायला मिळेल. 8 बॉल विजयासाठी आता 11 धाब्यांची गरज. यावेळी पहा अलांदा कार्पेटनं हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव कंप्लीट. दुसरीसाठी कॉल झाला तिथे मात्र चित्याच्या सप्लाईनं या 2 धावा कंप्लीट झाल्या. पहा मित्रांनो 38 सर्कलच्या आतमध्ये इथे मात्र क्षेत्ररक्षण थोडं चुकीचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या बॉलवरती जर पाहिलं तर या 2 धावा पुन्हा एकदा आल्या. 2 धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. टोटल आता 23 धावा धावपटलावरती विजयासाठी आता इथनं मात्र 9 धावेची गरज असेल यावेळी मोरबे टीमला. इथं आपण पाहतो शेवटचा अंतिम 1 बॉल असेल. यावेळी बघायचं हलक्या हातानं पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट. दुसरीसाठी इथे मात्र फलंदाज अगदी पाहता क्रॉस लाईन पलीकडे पोहोचलाय. या 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या जातील. अगदी सुरेख एफर्ट दाखवला जातो शुभम आणि धीरज मधील. अगदी आपण पाहू शकाल इथे मात्र 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचला टोटल 25 अंकावरती. आता विजयासाठी इथनं अजूनही येणारे 6 चेंडू आणि निर्णायक 7 धाव्यांची गरज असेल. 6 चेंडू 7 धाव्यांची गरज विजयासाठी इथनं मोरबे टीमला. तर इथनं विनंती करतो अगदी आपण पाहू शकाल तर पोंजे संघ आमच्यापर्यंत येऊन थांबा. पोंजे संघाचा कर्णधार तर या पोंजे संघ आमच्यापर्यंत येऊन थांबायचे कर्णधार टॉससाठी. इथनं मात्र मॅच झाल्यानंतर लगेच पुढची मॅच अगदी आपण पाहू शकाल तर एक संघ सुपर 4साठी तिथनं मात्र निवडला जाईल. जो संघ इथनं जिंकेल तो सई 11 शिवसाई पोंजे टीमला फाईट करेल. तर त्यानंतर विनंती करतोय पोंजे टीम दत्ता भोईर या पोहोचा आमच्यापर्यंत. इथं आता बघायचं आहे गोलंदाज आपण पाहता तो म्हणजेच आता निर्णायक षटक असेल बॉलिंग ट्रॅकवरती. इथनं आपण पाहता तो म्हणजेच हातनोली टीमचा गौरव पाहायला मिळेल. इथनं 6 चेंडू 7 धावेची गरज
मैदानामध्ये अगदी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो शुभम आपल्याला पाहायला मिळतो. सामना इथनं फिनिश करेल का, इथनं पोंजे संघाला फाईट द्याल का मोरबे संघ. अगदी पाहता आपण इथनं आपण पाहू शकाल अप्रतिम अप्रतिम खेळी साकारली आज मोरबे संघानं. मात्र एका बाजूला हातोली संघ देखील तेवढाच चांगला संघ पाहायला मिळतो. मात्र बघायचं आता 6 चेंडू निर्णायक असतील आणि या 6 चेंडूमध्ये इथनं मात्र आपण पाहिलं तर विजयासाठी 7 धाब्यांची गरज आहे, ते म्हणजे मोरबे टीमला. हाफ ट्रॅकर बॉल पाठवलं, इथनं मात्र सरळ समालोचक कक्षामध्ये येतोय हा जबरदस्त फटका. यावेळी मात्र पाहू शकाल षटकार 7 धाब्यांसाठी आणि 7 धाब्यानं स्कोर इज लेवल. 7 धाब्यांची गरज होती. पहिल्याच बॉलवरती षटकार या ठिकाणी मारला गेला. आता येणारे 5 बॉल आणि 1 धाब्याची गरज असेल. पुढची मॅच ह्या पोंजे टीम. यावेळी पहा इथे सामना फिनिश, नो बॉल अगदी शेवटचा पाहायला मिळाला आणि इथं आपण पाहू शकाल हा चौकार येथे मात्र जोडला जाईल. शुभमच्या खात्यामध्ये सामना जिंकला मोरबे टीमनं. विश ऑल द बेस्ट मोरबे संघ, व्हेरी व्हेरी हार्ड लक. इथनं मात्र हातनवली संघ. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. पुढची मॅच आपल्या भेटीला सई 11 शिवसाई पोंजे टीम आणि त्यांना फाईट करेल इथनं आता